हॅलो एव्हरीवन, ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की लहान मुलांना जर डायरेक्टली आपण टायपिंगची प्रॅक्टिस करायला सांगणार असू तर डायरेक्टली मायक्रोसॉफ्ट वर्डचा यूज करण्याच्या ऐवजी सिम्पली नोटपॅड ओपन करून त्यामध्ये तुम्ही त्यांना बेसिक टायपिंग शिकवू शकता। आणि त्याच्याशीच रिलेटेड असणारा व्हिडिओ मी ऑलरेडी काल अपलोड केलेला आहे। होप सो तुम्ही तो पाहिला असेल। आणि जर तो व्हिडिओ तुम्ही अजून पाहिला नसेल तर माझ्या ए टू झेड एज्युकेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये या नोटपॅडच्या रिलेटेड व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। तर तो तुम्ही नक्की पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बेसिक कशा पद्धतीने आपण स्टार्ट करू शकतो। तर आज आपण पाहणार आहोत की नोटपॅड ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये बेसिक एखादं सेंटेन्स टाईप केल्यानंतर त्या सेंटेन्सचं एडिटिंग आपण कशा पद्धतीने करू शकतो, म्हणजे साईज कशा पद्धतीने चेंज करू शकतो किंवा फॉन्ट कशा पद्धतीने चेंज करू शकतो। हे एक बेसिक फॉर्मॅटिंग आहे, ते आपण छोट्या मुलांना अगदी आरामात शिकवू शकतो नोटपॅडचा उपयोग करून। तर मी ऑलरेडी ही नोटपॅड विंडो ओपन केलेली आहे आणि या नोटपॅड विंडोमध्ये मी आता एक सिंपल टेक्स्ट टाईप करते, ए टू झेड एज्युकेशन, ए टू झेड एज्युकेशन। आता हे ए टू झेड एज्युकेशन हे मी सेंटेन्स टाईप केलेला आहे। तर याचा जो टेक्स्ट फॉर्मॅट आहे म्हणजे फॉन्ट आहे तो मला चेंज करायचा आहे। तर आपण कशा पद्धतीने करू शकतो, तर इथे फाईल टॅब आहे, एडिट टॅब आहे, फॉर्मॅट, व्ह्यू आणि हेल्प। तर मी फॉर्मॅट टॅबचा यूज करणार आहे या टेक्स्टला एडिट करण्यासाठी। तर प्रथम मी हे माझं ए टू झेड एज्युकेशन या टेक्स्टला सिलेक्शन अप्लाय करते, सिलेक्ट करते ते टेक्स्ट। फॉर्मॅट टॅबवरती क्लिक करून त्यामध्ये फॉन्ट हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। कोणता ऑप्शन? फॉन्ट। या फॉन्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हा फॉन्ट डायलॉग बॉक्स ओपन होईल। फॉन्ट डायलॉग बॉक्स ओपन झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला दिसते फॉन्ट आहे, फॉन्ट स्टाईल आहे आणि फॉन्टची साईज आहे। म्हणजे काय, तर फॉन्ट म्हणजे काय, तर हँडरायटिंग स्टाईल। फॉन्ट म्हणजे काय, तर हँडरायटिंग स्टाईल। म्हणजे इथे जी स्टाईल दिसते टेक्स्टला ती तुम्हाला चेंज करायची असेल तर इथून तुम्ही ती चेंज करू शकता। फॉर एक्झाम्पल मी नॉर्मल टाइम्स न्यू रोमन टाईप करते। त्याच्यानंतर ती फॉन्ट चेंज केल्यानंतर तुम्हाला त्याची स्टाईल कोणती हवी आहे, बोल्ड, इटॅलिक किंवा बोल्ड इटॅलिक दोन्ही एकत्र किंवा रेग्युलर। मी फक्त बोल्डला सिलेक्ट करते, बोल्ड। आणि त्याच्याच पुढे आहे साईज ऑप्शन, त्यामधून तुम्हाला कोणती साईज हवी आहे ती पर्टिक्युलर साईज तुम्ही सिलेक्ट करा आणि ओके म्हणा। ओके, आलं लक्षात? पुन्हा एकदा दाखवते। या टेक्स्टचं तुम्हाला एडिटिंग करायचं असेल, म्हणजे की तुम्हाला जर त्याचं फॉन्ट चेंज करायचं असेल, हँडरायटिंग स्टाईल चेंज करायची असेल किंवा त्याची साईज चेंज करायची असेल तर कशा पद्धतीने आपण नोटपॅडमध्ये करू शकतो हे अगदी बेसिक आहे। फर्स्ट ए टू झेड एज्युकेशन हे टेक्स्ट तुम्ही सिलेक्ट करा। सिलेक्ट केल्यानंतर इथे हा फॉर्मॅट टॅब आहे, या फॉर्मॅट टॅबला सिलेक्ट करा। या फॉर्मॅट टॅबमध्ये तुम्हाला फॉन्ट नावाचा ऑप्शन दिसेल, हा फॉन्ट ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा। फॉन्ट ऑप्शन सिलेक्ट केल्याबरोबर हा फॉन्ट डायलॉग बॉक्स ओपन होईल आणि या डायलॉग बॉक्समध्ये एकतर फॉन्ट आहे म्हणजे हँडरायटिंग स्टाईल तुम्ही कशा पद्धतीने चेंज करू शकता, त्याच्यानंतर फॉन्ट स्टाईल आहे म्हणजे तुम्हाला बोल्ड, अंडरलाईन, इटॅलिक किंवा रेग्युलर जर टेक्स्ट तुम्हाला डिस्प्ले करायचा असेल तर त्या फॉन्ट स्टाईल्स आहेत। त्याच्यानंतर थर्ड जो कॉलम आहे तो आहे फॉन्ट साईज, म्हणजे तुम्हाला त्या टेक्स्टची जर साईज कमी जास्त करायची असेल तर या साईजचा उपयोग करून तुम्ही त्याची साईज कमी जास्त करू शकता। आता मी इथून एक वेगळा फॉन्ट घेते जो की आपण आता टाइम्स न्यू रोमन सेट केलेला आहे, त्याऐवजी आपण एक वेगळा घेऊयात, म्हणजे नक्की हे वर्कआउट होत आहे का हे आपल्या लक्षात येईल। याच्यातून ओके, एम व्ही बोली ही एक फॉन्ट आहे, हा एक फॉन्ट आहे तो मी सिलेक्ट केलेला आहे। त्याच्यानंतर ऑब्लिग्यू हा इफेक्ट मी अप्लाय करते आणि साईज आहे ती मी 48 घेते। अशा पद्धतीने मी फॉन्ट सिलेक्ट केलेला आहे, फॉन्ट स्टाईलसुद्धा सिलेक्ट केलेली आहे आणि साईज सिलेक्ट केलेली आहे। आता मी ओके या ऑप्शनवरती क्लिक करते। ओके, आलं तुमच्या लक्षात? अशा पद्धतीने आपण ह्या टेक्स्टचं काय केलेलं आहे, फॉन्ट चेंज केलेला आहे, फॉन्ट स्टाईल चेंज केलेली आहे आणि साईजसुद्धा चेंज केलेली आहे।
अशा पद्धतीने छोट्या मुलांना अगदी बेसिक फक्त फॉन्ट टॅगचा उपयोग करून तुम्ही त्यांना एडिटिंग करायला शिकवू शकता. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे पाहूयात की हे नोटपॅडचं जे डॉक्युमेंट आहे ते आपण कशा पद्धतीने सेव्ह करू शकतो किंवा सेव्ह ॲज करू शकतो, ॲज वेल ॲज डिफरन्स काय आहे ॲक्च्युअल सेव्हमध्ये आणि सेव्ह ॲजमध्ये, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे जस्ट बेसिक जे आहे हे मला तुम्हाला सांगायचं होतं की छोट्या मुलांना टायपिंगला एखादं टेक्स्ट एखादं डॉक्युमेंट दिल्यानंतर त्यांना जर त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस करायचे असतील किंवा त्याचा साईज चेंज करायचा असेल, स्टाईल चेंज करायची असेल किंवा हँडरायटिंग स्टाईल चेंज करायची असेल म्हणजेच फॉन्ट, तर तुम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये मी जे काही स्टेप्स सांगितलेले आहेत त्या तुम्ही त्यांना सांगा. हा व्हिडिओ छोट्या मुलांना त्यांना दाखवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल किंवा तुम्ही त्यांना नाही दाखवलं आणि तुम्ही स्वतः पाहिलात आणि तशा स्टेप्स तुम्ही मुलांना करायला लावल्यात तरीही त्याचा फायदा मुलांना नक्कीच होईल. मुलंही ते प्रॅक्टिकल अगदी आरामात करतील, काहीही प्रॉब्लेम येणार नाही. अशाच अपडेटेड व्हिडिओसाठी माझ्या A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलशी कनेक्टेड राहा. तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवरती तर या A to Z एज्युकेशन या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. ओके, थँक्यू.